काँग्रेसचे मिलिंद देवरा मुख्यमंत्री शिंदेंच्या संपर्कात, दक्षिण मुंबईवरती ठाकरे गटानं दावा केल्यानं देवरा नाराज असल्याची माहिती। 2013 आणि 2018ची पक्षघटना निवडणूक आयोगाकडे पाठवली होती। अनिल परब यांचा मोठा दावा। माझा कट्टा कार्यक्रमात परब यांनी पोचपावतीही दाखवली। दोन 2013 साली उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाले तेव्हा नार्वेकर उपस्थित होते। खासदार अरविंद सावंत यांच्याकडून राहुल नार्वेकरांविरोधात पुरावा सादर। उद्धव ठाकरे आज कल्याण दौऱ्यावर घराणेशाहीच्या मुळावर घाव घालणार। लोकसभा निवडणुकीमध्ये घराणेशाहीवर संक्रांत येणार। श्रीकांत शिंदेंवर ठाकरेंचा हल्लाबोल। इंडिया आघाडीची आज ऑनलाईन बैठक। शरद पवार, राहुल गांधी सहभागी होणार। तर नियोजित कार्यक्रमांमुळे उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जींची गैरहजेरी। काँग्रेस नेते सुनील केदार यांच्यावर आधी गुन्हा दाखल, आता कार जप्त। नागपूरमध्ये विनापरवानगी काढलेल्या रॅलीमधील गाडी पोलिसांच्या ताब्यात। सहव्याधी असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना रेमडेसिवीर देण्याचा टास्क फोर्सचा सल्ला। सगळ्या रुग्णांना सरसकट अँटीबायोटिक्स न वापरण्याचंही आवाहन। विस्तारित कोल्हापूर विमानतळाचं लवकरच लोकार्पण। पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलचंही उद्घाटन होण्याची शक्यता। नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंकडून पाहणी। बीडच्या मांजरसुंबा ससेवाडी गावाजवळ भीषण अपघात। कंटेनर आणि पिकअपची समोरासमोर धडक, 5 जण जागीच ठार। भारतीय हवाई दलाचा मुंबईतील मरीन ड्राईव्ह इथं एअर शो। सुखोई 30, MKI, आकाशगंगा टीम आणि C-130 एअरक्राफ्ट मार्फत चित्तथरारक कसरती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।